खाली नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपला टॉपिक चालू आहे गुणोत्तर आणि प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. याचा आपला दुसरा पार्ट आहे. काल आपण बेसिक एक्झाम्पल आणि बरेचसे एक्झाम्पल काल तुमचे घेतले आहे. तर बघा, आपण इझीकडून मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलकडे जात असतो. तर तशा पद्धतीनुसार आपली लेवल वाढत जाते. तर पहिला पार्ट बघितला म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण. हे चॅप्टर तुम्हाला पूर्ण आलं असं नसते, ठीक आहे. काल मुलांची कमेंट आली की खूप सोपं आहे. सोपं असते, पण प्रत्येक पार्ट क्लिअर करून प्रत्येक पार्ट तुम्ही बघितला पाहिजे. तर आपला दुसरा पार्ट आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे आणखी गुणोत्तर आणि प्रमाणाचे उदाहरणं घेणार आहोत. तर पहिला प्रश्न बोर्डवरती दिसत आहे. A+B = 2+3, B+C = 4+5, C+D = 6+7. तर A+D बरोबर काय? म्हणजे ए पासून आपल्याला डी पर्यंत जायचं आहे. एकदम सोपी आहे. तर A+D काढायचं आहे आपल्याला. तर A+D बरोबर, आता बघा 2+3 आहे म्हणजे किती आहेत? 2/3. म्हणजे A+B, B+C, C+D असं आपल्याला A+D पर्यंत जायचं आहे. तर हे पहिले A+B घ्या 2+3 म्हणजे 2/3 गुणेला B+C घ्या किती आहे? 4+5, 4/5 गुणेला C+D घ्या किती आहे? 6/7. बस एवढं सॉल्व केलं की उत्तर भेटेल. याच्यामध्ये बघा 3ने जर 6ला भागलं तर 2चा भाग गेला. पुढे काही काटाकाटी होते का? नाही होत. म्हणजे याचं उत्तर येईल 2 गुणेला 4 8, 8 गुणेला 2 16 आणि खाली 5×7 35 म्हणजे 16/35 हे आपल्याला भेटेल A+D. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये A+D बरोबर काय आहे रे? म्हणजेच A/D बरोबर A/B गुणेला B/C गुणेला C/D बरोबर आहे. म्हणजे हा B कटला, हा C कटला, म्हणजे आपल्याला काय भेटेल? A/D. त्यालाच आपण काय म्हणतो? A+D. असं आपण काय केलं? A+B म्हणजे 2/3 गुणेला B+C म्हणजे 4/5 गुणेला C+D म्हणजे 6/7 असं याचा गुणाकार करून आपल्याला काय भेटलं? A+D भेटलं. आणि आपल्याला A+Dच पाहिजे होतं. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 16/35. किती उत्तर आलं? 16/35. ठीक आहे. बघा दुसरा प्रश्न बघूया आपण. अशाच टाईपवरचा थोडासा वेगळा आहे. दुसरा प्रश्न आहे. A+B = 2+3, A+B = 2+3 कॉमा B+C = 4+5 तर C+A बरोबर किती? ठीक आहे. आता बघा A+B = 2+3 दिलेला आहे, B+C = 4+5 दिलेला आहे. तर C+A बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. पहिले आपण A पासून C पर्यंत जात होतो. आता आपल्याला उलटं यायचं आहे, C पासून A पर्यंत जायचं आहे. म्हणजे जे पण आपण गुणोत्तर लिहिलेलं आहे ते काय लिहायला लागेल? उलटं लिहायला लागेल. म्हणजे आपल्याला काढायचं आहे C+A म्हणजे C/A काढायचं आहे. म्हणजेच A/B ला आपण काय लिहायला लागेल? B/A लिहायला लागेल गुणेला B/C ला आपल्याला लिहायला लागेल C/B बरोबर आहे. म्हणजे बघा B कटला म्हणजे याचं उत्तर येईल C+A. ठीक आहे. तर C+A काढायचं आहे. तर C/A बरोबर या 2/3 ला 3/2 लिहायचं म्हणजे व्यस्त करून लिहायचं आणि या 4/5 ला 5/4 लिहायचं. झालं. पुढे काही काटाकाटी होते का? याच्यामध्ये नाही होत. म्हणजेच 3 गुणेला 5 15, 2 गुणेला 4 8 म्हणजे C+A बरोबर उत्तर भेटलं आपल्याला 15/8. काय उत्तर भेटलं? 15/8. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येतात. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा. A+B बरोबर 2+5, B+C बरोबर 10/3 आणि C+D बरोबर 9/5. तर A+D बरोबर किती? जसं आपण पहिला प्रश्न घेतला तशाच पद्धतीनुसार ए पासून डी पर्यंत सरळ सरळ जायचं आहे. म्हणजे सर्वांचा काय गुणाकार करावा लागेल.
म्हणजे A/D जर मला काढायचा आहे म्हणजेच A/D, तर याला 2/5, A/B बरोबर 2/5, B/C बरोबर 10/3, C/D बरोबर 9/5. ठीक आहे. 5 दुनी 10. पुढे काय होते का? नाही होत. 9 दुनी 18, 18 दुनी 36 आणि खाले 3 5 15. 36 15 याला संक्षिप्त रूप जाते. 3 ने भाग जातो, 3 1 3, 3 2 6, 3 5 15. म्हणजे याचं उत्तर भेटेल 12/5. काय उत्तर भेटेल? 12/5. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे. A/B बरोबर 2/7, B/C बरोबर 14/4, तर C/A बरोबर किती? ठीक आहे. परत आता C/A म्हणजे इकडून इकडे जायचं आहे, म्हणजे C/A काढायचं आहे. मग याला व्यस्त करून लिहायला लागेल. 2/7 आहेत तर याला 7/2 गुणिले इथं 14/4 आहेत तर 4/14. सरळ सरळ 7 दुनी 14, 2 दुनी 4, 2 2 कटले म्हणजे याचं उत्तर येईल 1/1. काय उत्तर येईल? 1/1. ठीक आहे. एक प्रश्न तुम्ही सोडव जा, होमवर्कसाठी देतो. 5 नंबरचा प्रश्न समजा असा आहे. A/B बरोबर 5/7, B/C बरोबर 1/A, तर C/A बरोबर किती? हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे. ठीक आहे. 6वा प्रश्न बघूया. A/B बरोबर 7/9, B/C बरोबर 3/5, तर A/B B/C बरोबर किती? हा प्रश्न वेगळा आहे. पहिले आपण A/C पाहत होतो. आता आपल्याला A/B आणि B/C 3 गुणोत्तर काढायचे आहेत. A/B दिलेला आहे 7/9, B/C दिलेला आहे 3/5, तर A/B B/C बरोबर किती? तर कसं बघा, A/B आहे ना, नंतर B/C आहे. ओके. पहिले A/B लिहून टाकू. A/B किती आहे? 7/9. नंतर B/C किती आहे? 3/5. इकडे लिहिलं, कारण याच्या पुढे तर लिहिता नाही येणार, कारण Bची 2 किमती आहेत. पुढे काय करा बघा, आपल्याला काढायचं आहे A/B B/C बरोबर आहे. या 7चा 3चा गुणाकार करा तर 7 त्रिक किती होतात? 21 लिहिले. या 9चा 3चा गुणाकार करा, 9 त्रिक 18. नंतर या 9चा 5चा गुणाकार करा, 9 5 45. म्हणजे 21 18 45 हे आपल्याला गुणोत्तर भेटलं. आता 21 18 आणि 45ला कितीने भाग जातो रे? 3 ने भाग जातो. 3 7 21, 3 7 18, 3 1 3, 3 5 15. परत 7 6 आणि 15ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, म्हणजे याचं गुणोत्तर काय येईल? 7 6 6 15. म्हणजे A/B B/C बरोबर 7 6 6 15 हे आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ॲक्च्युअलमध्ये सोपं आहे, पण उदाहरणं तिथं सोडवताना लक्षात येत नाही. A/B बरोबर 7/9, B/C बरोबर 3/5, तर A/B B/C बरोबर किती? पहिले A/Bची किंमत लिहून टाकली 7/9, नंतर B/Cची किंमत लिहून टाकली 3/5. 3 ने 7ला गुणलं 21 इथं लिहिले, 3 ने 9ला गुणलं 18 इथं लिहिले, 9 ने 5ला गुणलं 45 Cच्या खाली लिहिले. नंतर याला संक्षिप्त रूप जात असेल तर द्यायचं, नसेल जात तर तेच आपलं काय राहील? गुणोत्तर राहणार आहे. ठीक आहे. एक प्रश्न आणखी असं सोडू, इम्पॉर्टंट प्रश्न आहे.
बघा 7 नंबरचा प्रश्न आहे ए आज बी बरोबर एकास 2, ए आज बी बरोबर एकास 2, बी आज सी बरोबर 2 3, तर ए आज बी बी आज सी बरोबर किती, हा प्रश्न आपल्याला सॉल्व करणं आहे. सेम तेच पहिले ए बी सी लिहून टाका, ए बी सी. ओके, ए आज बी किती आहे एकाच 2 म्हणजे एच्या पुढे 1, बीच्या खाली 2, पुढे बी आज सी 2 3 आहे म्हणजे इथं 2 आणि इथं 3 सीच्या खाली. या 2ने 1ला गुणलं उत्तर किती आलं रे 2. या 2ने 2ला गुणलं 2 गुणिला 2 4 झाले. या 2ने 3ला गुणलं उत्तर किती आलं 6. हे 2 4 4 6 येऊन आलं पण 2 4 6ला 2ने भाग जातो म्हणजे बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 म्हणजे हे उत्तर काय आलं ए आज बी बी आज सी बरोबर एकास 2 2 3. ए आज बी बी आज सी बरोबर एकास 2 2 3. हे आपलं एक्झाम्पल उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आता बघा, आता आपल्याला ए आज बी बी आज सी सी आज डी दिलेलं आहे, तर ए आज बी बी आज सी सी आज डी काढायचं आहे. तर कसं करता येईल ते आपण बघूया. आठ नंबरचं एक्झाम्पल आहे ए आज बी बरोबर एकास 2, बी आज सी बरोबर 2 3, सी आज डी बरोबर 4 5. तर ए आज बी बी आज सी सी आज डी बरोबर किती. ठीक आहे, तर हा प्रश्न कसा सोडवणार बघा. ए आज बी एकास 2 दिलेला आहे, बी आज सी 2 3 दिलेला आहे, सी आज डी 4 5 दिलेला आहे. तर ए आज बी बी आज सी सी आज डी बरोबर किती. तर पहिले आपल्याला आता आपण शिकलो की ए आज बी बी आज सी कसं काढायचं, पहिले ते काढून घेऊ, नंतर ए आज बी बी आज सी सी आज डी काढून घेऊ. ठीक आहे, तर पहिले बघा ए बी सी आपण लिहू, ए बी आणि सी म्हणजे फक्त या 2चा विचार करू. तर एची किंमत इथं 1 आहे, बीची किंमत इथं 2 आहे, इथं बीची किंमत 2 आहे, इथं सीची किंमत 3 आहे. काय करतो आपण याचा याचा गुणाकार, 2 गुणिला 1 2, इथं 2 गुणिला 2 4, इथं 2 गुणिला 3 6. बरोबर आहे, 2 4 6 झाले. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, ए आज बी बी आज सी आणि सी आज डी काढायचं आहे. इकडे लिहू, ए आज बी बी आज सी आणि सी आज डी काढायचं आहे. आता बघा ए आज बी बी आज सी सी ए आज बी बी आज सीची किंमत आपल्याला माहीत आहे 2 4 6, हे 2 4 6. आता काय राहिलं होतं आपलं सी आज डी. इथं सीची किंमत किती आहे 4 इकडे लिहिली, डीची किंमत किती आहे 5 इकडे लिहिली. ओके, लक्षात आलं, समजून राहिलं काय करायचं आहे. आता बघा पुढे इकडे महत्त्वाची स्टेप आहे. आता या 4ने पहिले 2ला गुणा, 4 दुनी 8, या 4ने 4ला गुणा, 4 चौक 16, या 6ने 4ला गुणा, 6 चौक 24, नंतर या 6ने 5ला गुणा, 6 पंचे 30. म्हणजे हे उत्तर भेटलं ए आज बी बी आज सी सी आज डीचं. मग 8 16 24 आणि 30 याला कितीने भाग जातो, तर सरळ सरळ पाहायला गेलं तर 2ने भाग जातो, किंवा 8ने जर भागला 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 8 चौक 32 होतात, याला भाग जात नाही. 4ने जर म्हटलं तर याला जात नाही, म्हणजे 2ने, बे चौक 8, बे 8 16, हे 12चा आणि हा 15चा. म्हणजे ए आज बी बी आज सी सी आज डी बरोबर उत्तर भेटते ए आज बी बी आज सी सी आज डी बरोबर 4 8 8 12 12 15. ठीक आहे, 4 7 8 12 12 15, 4 8 12 15. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे, दिसतंय सर्वांना, काय अडचण आहे का नाही. ठीक आहे, 9वं एक्झाम्पल्स परत आपण अशाच टाईपचं बघूया, म्हणजे तुम्हाला सॉल्व करायला काही अडचण येणार नाही. ठीक आहे,
एआस बी बरोबर एकास 2, बीआस सी बरोबर 3आस 5, सीआस डी बरोबर 2आस 5, तर एआस बी बीआस सी सीआस डी बरोबर किती? ठीक आहे, पहिले एआस बी बीआस सी काढून घेऊ. तर पहिले आपण काय लिहितो, ए बी आणि सी. इथं एची किंमत आहे 1, बीची किंमत आहे 2, इथं बीची किंमत आहे 3, इथं सीची किंमत आहे 5. पहिले 3ने 1ला गुणलं 3 1 3, 3ने 2ला गुणलं 6, 2ने 5ला गुणलं 10. म्हणजे एआस बी बीआस सी बरोबर 3आस 6, 6 10 झालं. मग आता इथं एआस बी बीआस सी सीआस डी काढायचं आहे. मग इथं 3 6 आणि 10 लिहिले आणि सीआर डीची किंमत किती आहे 2आस 5. म्हणजे इथं सीची किंमत इकडे येईल 2 आणि इकडे येईल 5. या 2ने 3ला गुणलं तर उत्तर आलं 6, या 6ने 2ला गुणलं तर उत्तर आलं 12, 10ने 2ला गुणलं उत्तर आलं 20, 10ने 5ला गुणलं उत्तर आलं 50. आता या सर्वांना भागायचं म्हटलं 2ने भाग जाईल, 2 6, 2 12, इथं 10चा भाग जाईल, इथं 25चा भाग जाईल. आता या चारही संख्याला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो एआस बी बीआस सी सीआर डी बरोबर 3आस 6, 6आस 10, 10आस 25. हे आपलं उत्तर आलेलं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमची उत्तरं चुकणार नाहीत. ठीक आहे, एक प्रश्न तुम्ही सॉल्व करसाल घरी. ठीक आहे, 10 नंबरचा एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतो. एआस बी बरोबर 2आस 3, बीआस सी बरोबर 4आस 5, सीआस डी बरोबर 7आस 9. तर एआस बी बीआस सी सीआस डी बरोबर किती? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 11 नंबरचा प्रश्न बघा. 2A बरोबर 3B बरोबर 4C, तर एआस बी बीआस सी बरोबर किती? 2A बरोबर 3B बरोबर 4C, तर एआस बी बीआस सी बरोबर किती? तर बघा, एच्या पुढे 2 आला आहे, बीचा सहगुणक 3 आला आहे आणि 4चा सहगुणक सीचा सहगुणक 4 आला आहे. तर एची किंमत किती आहे, बीची किंमत किती आहे ते मला माहीत नाही. मग काय करा, 2 3 आणि 4चा लसावी काढा. तर 2 3 आणि 4चा लसावी, आता आपण तोंडी लसावी काढू शकतो. 2 3 आणि 4चा लसावी काढायचा आहे. मोठी संख्या किती आहे 4. 4ला बघा, या 2ने भाग जातो का? जातो. या 3ने जातो का? नाही जात. मग 4चा पाळा तयार करा. 4 2 8, 8ला 2ने जातो, 3ने भाग जात नाही, म्हणजे तो सुद्धा लसावी राहणार नाही. मग 4 त्रिक 12, 12ला 2ने भाग जातो, 3ने जातो आणि 4ने जातो, म्हणजे लसावी किती याचा 12. आता मग पुढे काय करणार, लसावी किती आला 12 आला. मग या 2Aला 12ने भागायचं बरोबर, 3Bला 12ने भागायचं आणि 4Cला 12ने भागायचं. 2ने जर 12ला भागलं तर 6 उत्तर आलं, 3ने जर 12ला भागलं तर 4 उत्तर आलं, 4ने 12ला भागलं तर 3 उत्तर आलं. म्हणजे एची किंमत किती आहे 6, बीची किंमत किती आहे 4 आणि सीची किंमत किती आहे 3. म्हणजे इथं आपण एआस बी बीआस सी जर लिहिलं तर 6आस 4 4आस 3 हे उत्तर आपल्याला भेटते. म्हणजे हेच त्याचं काय आहे, गुणोत्तर आहे. एवढं सोपं हे आहे, एवढं सोपं हे आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल सॉल्व करा, टेन्शन घेऊ नका, फटाफट सॉल्व करायचे आहेत एक्झाम्पल आता. ठीक आहे, आपल्या काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की लवकर सिलेबस संपवा, ऑक्टोबरमध्ये पेपर आहेत. चलो करून टाकू क्लिअर तुमचं काम. 13 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही सोडून टाका, म्हणजेच त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. 13 नंबरचं एक्झाम्पल आहे 3A बरोबर 4B बरोबर 5C, तर एआस बी बीआस सी बरोबर किती? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा होमवर्कसाठी प्रश्न आहे. 3आस A 4आस B 5आस C
तर एआस बी सॉरी 3A बरोबर 4B बरोबर 5C, तर एआस बी बियास सी बरोबर किती, हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 14 नंबरचा प्रश्न एकदम सोपे प्रश्न आहेत. 14 नंबरचा प्रश्न, एक्सचा 5/6 भाग व वायचा 25/26 भाग 25/16 भाग समान असेल तर एक्सास वाय बरोबर किती. प्रश्न व्यवस्थित समजला तर उत्तर तुम्हाला काढता येईल. इझी प्रश्न आहे. एक्सचा 5/6 भाग व वायचा 25/16 भाग समान आहे. म्हणजे चाचीचे मला माहीत आहे उदाहरणामध्ये कुठं पण चाची दिलेलं असेल तर ते काय असते, गुणाकाराचं चिन्ह. म्हणजे एक्सचा म्हणजे गुणाकाराचं चिन्ह 5/6 भाग आणि वाय म्हणजे चा म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह 25/16 भाग, बरोबर आहे. आणि हा भाग काय आहे, हा भाग आणि हा भाग काय समान आहे, म्हणजे याच्यामध्ये काय येईल, बरोबरचं चिन्ह. तर एक्स इष्टू वाय म्हणजे एक्सचे वायशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर सरळ सरळ वाय इकडे येणार म्हणजे x/y होईल, तेव्हा एक्सास वाय होईल, बरोबर आहे. हा 5/6 तिकडे जाईल म्हणजे हे 25/16 जसे तसे राहतील. हा जर इकडे गेला तर 6 वरती येईल, 5 खाली येईल. 5×5 25, 6 आणि 16ला 2ने भाग जातो, 2×6 2×8 16, पुढे काय येईल 5×3 15 आणि खाली किती येतील 8. म्हणजे एक्सास वाय बरोबर उत्तर भेटलं आपल्याला 15/60, कारण 15 आणि 8ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. त्याला एवढं सोपं उदाहरण होतं. समजलं का तुम्हाला. प्रश्न समजावून घ्या. एक्सचा 5/6 भाग व वायचा 25/16 भाग समान असेल तर एक्सास वाय बरोबर किती. मग चाचीचे उदाहरणामध्ये कुठेही असेल म्हणजे ते गुणाकारात चिन्ह असते, म्हणून एक्स चा म्हणजे गुणाकारात चिन्ह 5/6 लिहिलं. वायचा 25/26 म्हणजे वाय गुणेला 25/26 भाग समान आहे म्हणजे बरोबरचं चिन्ह आहे. तर एक्सास वाय बरोबर किती, म्हणून मी वाय इकडे घेतला आणि हा 5/6 तिकडे जाईल, कारण मला x/y काढायचा आहे म्हणजेच एक्सास वाय काढायचा आहे. तर तिकडे गेला तर हा 6 वरती जाईल, 5 खाली आला, कॅल्क्युलेशन केलं मला 15/60 भेटले. याला काही संक्षिप्त रूप जात नाही म्हणून एक्सास वाय बरोबर किती उत्तर आलं 15/60. 15 नंबरचा प्रश्न असाच आहे बघा. एक सोडून सांगतो परत. काय म्हटलं आहे, एक्सचा 3/5 भाग एक्सचा 3/5 भाग व वायचा 9/15 भाग समान असेल तर एक्सास वाय बरोबर किती. सेम तीच कंडिशन. एक्सचा 3/5 म्हणजेच एक्स गुणेला 3/5, वायचा म्हणजेच वाय गुणेला 9/15 भाग समान आहे म्हणजे बरोबरचं चिन्ह. मला एक्सास वाय पाहिजे म्हणजे वाय इकडे जाईल आणि हे नंबर इकडे जातील किंवा अपूर्णांक तिकडे जाईल, म्हणजे x/y बरोबर हा 9/15 इकडचा जसा तसा राहिला, हा 3/5 इकडे आला तर 5 वरती गेला, 3 खाली गेला, 3×3 9, 5×3 15, 3×3 कटला म्हणजे काय राहिलं एकास 1, वरती 1 राहिला, खाली 1 राहिला, म्हणजेच एक्सास वाय म्हणजेच किती एकास 1. आता काही हुशार मंडळी इथं काही नाही राहिलं म्हणजे 0 राहिलं म्हणजे 0 असं येईल. काही नाही राहिलं म्हणजे बघा इथं 5ने 15ला भागलं, 3चा भाग गेला, 3ने 3ला भागलं, 1चा भाग गेला, म्हणजे दोन्ही ठिकाणी संक्षिप्त रूप काय गेलं एकास 1 आलं. 0 नाही येणार. असा नवीन शोध काही गणितामध्ये लावायचा नाही आहे. म्हणजे एक्सास वाय बरोबर उत्तर किती आलं एकास 1. ठीक आहे. एक प्रश्न 16 नंबरचा तुम्ही सोडव जा, उत्तर कमेंट बॉक्समध्ये जा. एक्सचा 8/15 भाग वायचा 20/25 भाग
20/25 भाग समान असेल तर एक्सास वाय बरोबर किती? हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल सोडवायचं तर सोडवायचं, नाही सोडवलं तरी तुमची मर्जी. ठीक आहे. मी काही तुमच्या मर्जीचा मालक नाही आहे. सोडवायचं वाटत असेल तर सोडवा, नसेल सोडवायचं वाटत असेल नका सोडू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 17 नंबर. दोन संख्यांचे गुणोत्तर 3/5 आहे. त्या संख्यांची बेरीज 728 असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती? एकदम इझी प्रश्न. दोन संख्यांचे गुणोत्तर 3/5 आहे. त्या संख्यांची बेरीज 728 असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती? आता दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3/5, म्हणजे जे गुणोत्तर लहान असेल ती असेल लहान संख्या आहे ना, आणि जे गुणोत्तर मोठं असेल ती असेल मोठी संख्या. बस. आता आपल्याला काय करायला सांगितलं, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर लहान संख्या बरोबर लहान संख्येचं गुणोत्तर किती आहे? 3. वरती लिहायचं. आता त्या संख्यांची बेरीज दिलेली आहे किती आहे? 728. म्हणून या गुणोत्तराची बेरीज करायची. 3 आणि 5 या दोघांची बेरीज, 3 आणि 5ची बेरीज किती झाली रे? 8. गुणेला जी बेरीज दिलेली आहे ती गुणाकारात घ्यायची 728. ठीक आहे. तर याला जर 8ने भागलं तर 8 9 72, 8 1 8, 3 1 3, 3 9 27, म्हणजे 273 काय भेटली आपल्याला? लहान संख्या भेटलेली आहे. तसंच आपल्याला जर मोठी संख्या काढायची असती तर मोठी संख्या बरोबर काय केलं असतं? मोठ्या संख्येचं गुणोत्तर किती आहे? 5. उदाहरणामध्ये बेरीज आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज 3 आणि 5ची बेरीज 8 गुणेला जी बेरीज दिलेली आहे ते गुणाकारामध्ये 728. 8ने 728ला भागलं तर 91चा भाग गेला. 9 5 45 आणि ते 5 म्हणजे किती उत्तर आलं? 455. हे आपल्याला काय भेटलं असतं? मोठी संख्या भेटली असती. आता या दोघांची बेरीज करून बघा. 5 आणि 3 8, 7 5 12, 2 आणि 4 आणि 2 6 आणि 1 7, 728 येतात. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? परफेक्ट आहे. एवढं सोपे उदाहरण आहेत ना की काही विशेष नाही आहे. पुढे आपण आणखी लेवल वाढत चालणार आहोत. असे प्रश्न तुमचे बिलकुल चुकले नाही पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न असाच राहील 18 नंबरचा. तुम्ही सोडून बघ जा किंवा आपण एकदा बघू, तुम्ही दुसरा सोडव जा. ठीक आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 5/7 आहे. त्या संख्यांची बेरीज 84 असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती? हा प्रश्न परत आपण एकदा सॉल्व करू. परत 5/7 म्हटलं म्हणजे लहान संख्या कोणती राहील? 5 वाली, जे गुणोत्तर लहान आणि मोठी किती राहील? 7. डायरेक्ट करतो आता. लहान संख्या बरोबर लहान संख्येचं गुणोत्तर 5, बेरीज आहे म्हणून दोघांची बेरीज 7 आणि 5 12, गुणोत्तराची बेरीज 12 आणि हे 84. तर 12ने 84ला भागलं तर 12 7 84, 5 गुणेला 7 किती झाले? 35 काय भेटली आपल्याला? लहान संख्या भेटली. मोठी संख्या बरोबर काय येईल रे? मोठ्या संख्येचं गुणोत्तर किती आहे? 7. बेरीज आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज 5 आणि 7 किती झाले? 12 गुणेला इथे किती आले? 84. 12 7 किती? 84, म्हणजे 7 गुणेला 7 49 आपल्याला काय उत्तर भेटलं?
मोठी संख्या भेटली. आपल्याला काय पाहिजे होतं, पण लहान संख्या म्हणजे लहान संख्येचं उत्तर आपल्याला काय भेटेल ऑप्शनमध्ये 35 नंबर भेटेल. ठीक आहे. 19 नंबरचा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी देतो. उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. दोन संख्यांचे गुणोत्तर किती आहे? 3:8 आहे. 3:8 आहे. त्या संख्यांची बेरीज 99 असल्यास त्यापैकी लहान संख्या व मोठी संख्या कोणती? व मोठी संख्या दोन्ही काढायच्या, तर त्यापैकी लहान संख्या व मोठी संख्या कोणती? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. होमवर्कसाठी आहे. उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. सोडवायचं असलं सोडवायचं, तुम्हाला आधीच सांगितलं, तुमची मर्जी आहे. उत्तर द्यायचं असलं द्यायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट टाईप 20मध्ये 20 नंबरचा प्रश्न बघूया. दोन संख्यांचे गुणोत्तर पाचास 3 आहे. जर प्रत्येक संख्येत 3 मिळवले तर नवीन गुणोत्तर 14:9 मिळते. तर लहान संख्या कोणती? तर लहान संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेला तर प्रश्न खूप सोपा आहे. ठीक आहे. बघा काय करायचं, दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 5:3. बरोबर आहे. म्हणजे पहिली संख्या किती आहे? 5 आणि दुसरी संख्या किती आहे? 3. आता यामधली लहान संख्या काढायला सांगितली म्हणजे 3 वाली. मोठं गुणोत्तर मोठी संख्या, लहान गुणोत्तर लहान संख्या. आता ॲक्च्युअलमध्ये गुणोत्तर आहे म्हणजे पहिली संख्या म्हणजेच मोठी संख्या बरोबर आपण काय म्हणू शकतो? 5 नाही तर त्याला आपल्याला 5x म्हणावं लागेल, कारण ते संक्षिप्त रूपात असते गुणोत्तर. आणि लहान संख्या बरोबर काय म्हणता येईल? 3x. ठीक आहे. आता बघा काय म्हटलं आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 5:3 आहे म्हणजेच 5x/3x आहे. त्या प्रत्येक संख्येत 3 मिळवला म्हणजे याच्यामध्ये +3 आला आणि याच्यामध्ये 3 मिळवला तेव्हा नवीन गुणोत्तर किती भेटते रे? 14:9 भेटते. म्हणजे 14/9 भेटते. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? ठीक आहे. झालं. आता बघा 9ने याला गुणलं की उत्तर भेटेल आणि 14ने याला गुणलं आणि पुढे सॉल्व केलं की उत्तर भेटेल. डायरेक्ट गुणून घेऊ. 9ने 5ला गुणलं 9×5 45x अधिक 9×3 27 हे झालं. बरोबर 14×3 42x अधिक 14ने 3ला गुणलं 14×3 42. मला xची किंमत काढायची आहे. हा 42x इकडे जाईल आणि हा +27 तिकडे जाईल. हा 45x जसाच्या तसा, हा 42x इकडे झाला तर -42x झाला. हा इकडचा 42 जसा तसा, हा +27 गेला तर -27 झाला. 45मधून 42 गेले 3x राहिले. आता बघा 42मधून 7 म्हणजे 12तून 7 गेले किती राहिले रे? 5 राहिले. 3तून 2 गेले 1 राहिला म्हणजेच x बरोबर 3×5 15. म्हणजे xची किंमत किती आली? 5. पण मला काय करायचं आहे, त्यामधली लहान संख्या काढायची आहे. तर लहान संख्या बरोबर किती आहे? 3x. म्हणजेच 3 गुणिले xची किंमत 5 म्हणजे लहान संख्या किती आली रे? 15 तुमची आलेली आहे. मोठी संख्या जर काढायची असती तर 5 गुणिले xची किंमत किती आहे? 5 म्हणजे मोठी संख्या किती आली असती? 25. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला एक्झाम्पल सोडवता येतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे 21 नंबरचा.
जी कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशननुसार उदाहरणं सोडवायची. इथे मिळवलं होतं तर आपण मिळवलं, नसेल मिळवलं असेल, वजाबाकी करायची असेल वजाबाकी करायची. जे दिलेलं आहे त्या पद्धतीनुसार उदाहरणं सॉल्व करायचे. बघा 21 नंबरचा प्रश्न. एका भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:7 आहे. त्यात 3 लिटर दूध टाकले व 3 लिटर पाणी काढून घेतले. तर नवीन गुणोत्तर 4:5 मिळते. तर 4:5 नवीन गुणोत्तर मिळते. तर भांड्यात दूध किती असेल? इजी प्रश्न परत बघा. एका भांड्यात दूध व पाणी याचे गुणोत्तर 5:7 आहे. म्हणजे पहिला आहे दूध, दुसरा आहे पाणी. याचं गुणोत्तर किती आहे? 5:7. त्यात 3 लिटर दूध टाकलं म्हणजे याच्यामध्ये 3 लिटर दूध टाकलं व 3 लिटर पाणी काढून घेतलं म्हणजेच 3 लिटर पाणी काढून घेतलं तर नवीन गुणोत्तर किती भेटलं? 4:5. आता बघा दूध 5 आहे म्हणजे गुणोत्तर त्याचं 5 आहे. ॲक्च्युअलमध्ये दूध जे असेल ते किती असेल? 5x आहे ना. आणि त्यामध्ये अजून काय केलं ते? दूध 3 लिटर दूध टाकलं म्हणजे हे किती झालं? 5x + 3. आणि पाणी किती आहे? 7 म्हणजे 7x आणि त्यामधून 3 लिटर पाणी काढून टाकलं म्हणजेच -3 झाले आहे ना. यालाच आपण अपूर्णांकाच्या रूपामध्ये लिहिणार 5x + 3 अपॉन 7x - 3 बरोबर नवीन गुणोत्तर किती भेटलं? 4:5 म्हणजे 4/5. सॉल्व जर केलं तर 5 ने 5ला गुणलं 5×5 25x अधिक 5 ने 3ला गुणलं 5×3 15 बरोबर 4 ने 7ला गुणलं 7×4 28x. इथं वजा चिन्ह आहे म्हणून वजा 4×3 12. मला xची किंमत काढायची आहे. हा 25 तिकडे जाईल, -12 इकडे येईल. हा 15 इकडचा जसा तसा, -12 इकडे झाला तर 15 अधिक 12 झाला. हा 28x जसा तसा, हा 25x तिकडे गेला तर -25x झाला. 15 आणि 12 झाले 27. 28मधून 25 गेले राहिले 3 म्हणजे x बरोबर किती भेटलं मला? 9. पण मला xची किंमत काढायची नाही आहे तर मला भांड्यामध्ये किती दूध आहे ते काढायचं आहे. म्हणजे दूध बरोबर किती आहे? 5x. म्हणून दूध बरोबर 5 गुणेला xची किंमत किती आली? 9 म्हणजे 5 न मग 45 लिटर भांड्यामध्ये काय आहे? दूध आहे. त्यांनी जर पाणी विचारलं असतं तर पाणी बरोबर पाण्यासाठी गुणोत्तर किती आहे? 7x म्हणजे 7 गुणेला xची किंमत 9 9 7 63 लिटर पाण्यामध्ये काय आहे? सॉरी त्या मिश्रणामध्ये 63 लिटर काय आहे? पाणी आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतात. ठीक आहे. मला जागा कमी आहे म्हणून मी इथंच लिहून राहिलो. तुम्ही व्यवस्थित सेपरेट लिहायचं आहे. ठीक आहे. एकाखाली एक लिहत चालायचं आहे. ओके. प्रश्न समजून राहील तुम्हाला? काय अडचण नाही आहे ना? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा.
22 नंबरचा प्रश्न. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. ठीक आहे. जर पहिल्या संख्येत 2 मिळवले व दुसऱ्यात 3 मिळवले तर गुणोत्तर 5:8 मिळते. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती? हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. प्रश्न इझी आहे, बघा करता येते का. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. जर पहिल्या संख्येत 2 मिळवले व दुसऱ्यात 3 मिळवले तर नवीन गुणोत्तर जे गुणोत्तर आहे 5:8 मिळते. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर बघा, लहान गुणोत्तर लहान संख्या, मोठं गुणोत्तर मोठ्या संख्या. म्हणजे लहान संख्या बरोबर आपल्याला भेटेल 3x. 3 गुणोत्तर आहे म्हणून आपण त्याला काय लिहितो? 3x लिहितो, कारण ते संक्षिप्त रूप असते. आणि मोठी संख्या बरोबर किती येईल रे? 5x. ठीक आहे. आता अटीनुसार जाऊ. काय म्हटलं आहे? जर पहिल्या संख्येत 2 मिळवले, म्हणजे पहिली संख्या 3x, याच्यामध्ये 2 मिळवले, अपॉनमध्ये दुसऱ्या संख्येत 3 मिळवले, म्हणजे दुसरी संख्या 5x, त्याच्यामध्ये 3 मिळवले, तेव्हा बरोबर नवीन गुणोत्तर किती भेटते? 5:8 म्हणजे 5/8. पुढे जर सॉल्व केलं तर 8ने 3ला गुणला 8 24x. इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह. 8 गुणिले 2 16 बरोबर इथं 5ने 5ला गुणलं 5 5 25x. परत अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह. 5 त्रिक 15x. मला xची किंमत काढायची आहे. 24x तिकडे जाईल, प्लस 15 इकडे येईल. आता हा 16 जसा तसा राहिला, प्लस 15 इकडे आला तर वजा 15 झाला बरोबर. हा 25x जसाचा तसा, हा प्लस 24 तिकडे गेला तर वजा 24 झाला. 16मधून 15 गेले, 1 राहिला. 25x वजा 24x बरोबर किती राहिला? फक्त x. म्हणजे xची किंमत किती आली रे? 1. तर लहान संख्या बरोबर 3 म्हटलं होतं. लहान संख्या बरोबर 3x म्हटलं होतं, आहे ना. 3x म्हणजे 3 गुणिले xची किंमत 1, म्हणजे लहान संख्या किती भेटली? 3. मोठी संख्या बरोबर मोठी संख्येचं गुणोत्तर किती आहे? 5x, आहे ना. म्हणजे xची किंमत किती आली? 1, म्हणजे मोठी संख्या बरोबर किती भेटली? 5. तर अशा तऱ्हेनं काही सेकंदामध्ये उत्तर सोडवता येतील. ठीक आहे. जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करसाल तसं तसं तुम्हाला सोपं वाटत जाईल. ठीक आहे. तर याचे बरेचसे प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देता येतील. तर बघा, एक प्रश्न आणखी घेऊ आपण, नंतर बाकीचे सर्व जे प्रश्न आहेत अशा टाईपचे आता तुम्हाला होमवर्कसाठी आहेत, तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे. आणि उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तेवीस नंबरचा प्रश्न. दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. जर प्रत्येक संख्येत 5 मिळवले
तर नवीन गुणोत्तर चारास 5 मिळते. तर लहान संख्या कोणती? इझी आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे, म्हणजे यामधलं लहान गुणोत्तर लहान संख्या, मोठं गुणोत्तर मोठी संख्या. म्हणजेच लहान संख्या बरोबर 2 म्हटलं आहे ना, त्याचं गुणोत्तर 2 आहे, म्हणजे लहान संख्या बरोबर आपल्याला म्हणावं लागेल 2x. आणि मोठी संख्या बरोबर काय म्हणावं लागेल? 3 आहे म्हणून 3x. बस पुढे सॉल्व करा. जर प्रत्येक संख्येत 5 मिळवले, म्हणजे लहान संख्येमध्ये 5 मिळवले अधिक 5 आणि मोठ्या संख्येमध्ये म्हणजेच 3x मध्ये 5 मिळवले, तर नवीन गुणोत्तर किती भेटते? 4:5. पुढे सॉल्व जर केलं तर 5ने 2ला गुणलं तर 5 2 10x येईल. इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह. 5ने 5ला गुणलं 25 झाले, बरोबर. या 4ने 3ला गुणलं 4 त्रिक 12x अधिक 4ने 5ला गुणलं 4 पंच 20. मला xची किंमत काढायची आहे. हा 10x तिकडे जाईल, हा +20 इकडे येईल. हे 25 जसे तसे +20 इकडे आला तर -20 झाला. हा 12x जसा तसा, हा +10x तिकडे गेला तर -10x झाला. म्हणजे 25मधून 20 गेले राहिले 5, 12मधून 10 गेले राहिले 2x. म्हणजे x बरोबर आपल्याला किती भेटलं? 5/2. ठीक आहे. आता याला सॉल्व करता नाही येत, असंच राहू द्या. xची किंमत मला भेटली 5/2. मग लहान संख्या मला काढायची आहे. तर लहान संख्या बरोबर किती आहे रे? 2x आहे. म्हणजेच 2 गुणेला xची किंमत किती? 5/2. 2 2 कटला म्हणजे लहान संख्या किती भेटेल मला? 5. म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना अपूर्णांकामध्ये जरी xची किंमत आली तर काही घाबरायचं कारण नाही आहे, ते पुढे आपण कट होऊन जाते. तर लहान संख्या बरोबर मला किती भेटली? 5 भेटली. ओके. तर अशा तऱ्हेनं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे आहेत, काही घाबरायची गरज नाही आहे. आणखी एक एक्झाम्पल घेतो, नंतर तुम्हाला होमवर्कसाठी देतो. चोवीस नंबरचं एक्झाम्पल आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. जर दोन्ही संख्या पहिल्या संख्येत मिळवली व दुसरीतून वजा केली तर नवीन 2:3 हे गुणोत्तर मिळते. गुणोत्तर मिळते. तर लहान संख्या कोणती? हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ठीक आहे. परत 3:5 लहान संख्या कोणती होईल? 3 म्हणजेच 3x. दोन संख्यांचे गुणोत्तर किती आहे? 3:5 आहे. म्हणजेच लहान संख्या बरोबर काय येईल रे? 3x. आणि मोठी संख्या बरोबर किती येईल? 5x. ठीक आहे. आता अटीनुसार काय म्हटलं? जर दोन ही संख्या पहिल्या संख्येत मिळवली, म्हणजे पहिली संख्या 3 आहे, 3x मध्ये 2 मिळवले अपॉनमध्ये व दुसरीतून वजा केली, दुसरी संख्या किती आहे? 5x. याच्यामधून 2 वजा केले, त्या नवीन गुणोत्तर किती भेटलं? 2:3. पुढे सॉल्व केलं, 3ने 3ला गुणलं 3 त्रिक 9x
इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह, 3 गुणिला 2 6 बरोबर, या 2ने 5ला गुणलं 2 पंच 10x, इथं वजा चिन्ह आहे म्हणून वजा, 2 गुणिला 2 किती झाले 4. मला xची किंमत काढायची आहे, 9x तिकडे जाईल, वजा 4 इकडे येईल, म्हणजे 6 हा वजा 4 इकडे आला तर अधिक 4 झाला, हा 10x जसा तसा वजा हा झाला 9x, म्हणजे 6 आणि 4 10 बरोबर आपल्याला भेटली xची किंमत, कारण 10x वजा 9x बरोबर 1x म्हणजेच xची किंमत. तर त्यांनी काय म्हटलं, लहान संख्या कोणती, तर लहान संख्येसाठी गुणोत्तर आपण किती आहे 3x लिहिलेलं आहे, किंवा ती संख्याबरोबर 3x म्हटलेलं आहे, म्हणजेच 3 गुणिला xची किंमत 10 म्हणजेच 3 गुणिला 10 30 ही जी आहे आपल्याला लहान संख्या भेटली. आणि मोठी संख्या बरोबर गुणोत्तर किती आहे 5x, म्हणजेच 5 गुणिला 10 10 5 50 ही मोठी संख्या आपल्याला भेटलेली आहे. तर अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतात. ठीक आहे, 2 एक्झाम्पल तुम्हाला तोंडी सांगतो किंवा 25 नंबरचं एक्झाम्पल याच्यामध्ये चेंज करून लिहितो. 2 संख्यांचे गुणोत्तर आहे 8 7 आहे, 8 7 आहे. जर 7 ही संख्या पहिल्या संख्येत मिळवली व दुसऱ्या संख्येतून वजा केली तर नवीन गुणोत्तर 5 4 हे मिळते, 5 4 हे मिळते. तर त्यापैकी लहान संख्या कोणती, हा 25 नंबरचा प्रश्न होमवर्कसाठी आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे, उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न वाचून घ्या. 2 संख्यांचे गुणोत्तर 8 7 आहे. जर 7 ही संख्या पहिल्या संख्येत मिळवली व दुसरीतून वजा केली तर नवीन 5 4 हे गुणोत्तर मिळते, तर लहान संख्या कोणती, हा होमवर्कसाठी प्रश्न. आणि एक 26 नंबरचा प्रश्न, 2 संख्यांचे गुणोत्तर 2 संख्यांचे गुणोत्तर एकाच 2 आहे. जर प्रत्येक संख्येत 2 मिळवले, प्रत्येक संख्येत 2 मिळवले तर नवीन गुणोत्तर 3 5 मिळते. तर मोठी संख्या कोणती, तर मोठी संख्या कोणती. तर मोठी संख्या कोणती, हा 26 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. 25 आणि 26 नंबरचा याची जी उत्तर आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं हे प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतील. आणखी काही प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहेत याचे परत 4 5 6 पार्ट तयार होतील आपले. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. जे प्रश्न होमवर्कसाठी दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नसेल जमत तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचं सोल्युशन पुढच्या लेक्चरमध्ये सांगत चालू. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.